जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची सर्वात मोठी बातमी। राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावर खासदार प्रफुल्ल पटेल यांची अधिकाऱ्यांची बैठक। भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्यावर असताना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष कार्यकर्ते व नागरिकांकडून प्राप्त झालेल्या विविध सूचना आणि राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित समस्यांवर गांभीर्याने दखल घेतली। दिनांक 8 एप्रिल रोजी नागपूर येथे नॅशनल हायवेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले। खासदार पटेल हे नेहमीच भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या हिताचा विचार करत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात। या दौऱ्यात त्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, तसेच जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या। दरम्यान नागपूर येथे झालेल्या बैठकीत त्यांनी विविध महत्त्वाच्या कामांवर चर्चा केली। त्यामध्ये कोहमारा ते गोंदिया रस्त्याचे 4 पदरी कॉन्क्रिटीकरण करणे, गोंदिया तिरोडा मार्गावरील काचेवानीजवळ उड्डाणपूल तातडीने पूर्ण करणे, तसेच गोंदिया शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भागवत टोला ढाकणी, नगपुरा मुर्री, पिणके पार्क कोहमारा नवीन मार्गिका काढणे, याशिवाय रावणवाडी कामठा आमगाव कोहमारा या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 शी जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गाचा DPR तयार करण्याचे निर्देश देण्यात आले। सारस चौक ते फुलचूर नाका या रस्त्याचे बांधकाम व विद्युतीकरण लवकर पूर्ण करणे, तसेच बालाघाट टी पॉइंट मराठोली तिरोडा रोड आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या प्रस्तावित कामांच्या त्रुटी दूर करून गती देण्यावर भर देण्यात आला। वरील सर्व प्रलंबित कामांमधील त्रुटी दूर करून तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिल्या।